एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नवरात्र उत्सवानिमित्त राहुरीतील आझाद मंडळ ट्रस्टच्या वतीनं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात साताऱ्याचे सुप्रसिद्ध शिवशंभू चरित्रकार व कीर्तनकार अनिल महाराज देवळेकर यांनी लव जिहाद आणि गोहत्या या विषयावर प्रभावी भाषण करत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण केली। दरम्यान श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवळ, कॉन्स्टेबल नितीन शिरसाट यांनी ट्रस्टला सदिच्छा भेट दिली। यावेळी अध्यक्ष अमृत दहिवाळकर आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला। कार्यक्रमास महिलांसह पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यशस्वी आयोजनासाठी सकल हिंदू समाज राहुरी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। आझाद मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अमृत दहिवाळकर, उपाध्यक्ष गणेश ढोले आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली। कार्यक्रमावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। नाही आणि लक्षात ठेवा, हिंदुत्वादी काम करणाऱ्या सगळ्या पोरांना सांगतो, भीती मनात ठेवायची नाही। ज्याला हिंदुत्वाचं काम करायचंय, नाही भीडभाड, तुका म्हणे ताना थोर, त्यानं मनातली भीती काढली पाहिजे, मरणाची भीती काढली पाहिजे। मरणाची भीती मनात ठेवणारा काम करू शकत नाही। बघा ना, 95 वर्षाचा एवढा माणूस, तरुण माणूस म्हणेन मी, आमचे आदरणीय भिडे गुरुजी अजून 200-250 सूर्यनमस्कार रोज घालतात राव। नसतं काय आपण त्या असणाऱ्या गुरुजींच्या चरणावर। काही जण मला म्हणतात, तुम्ही असं कसं बोलता हो? म्हटलं, गुरुजींच्या पायाजवळ बसून आपण एवढं शिकलोय की कट्टरता पाहिजे प्रत्येक हिंदूच्या मध्ये। प्रत्येक पोरीनं कपाला कुंकू लावलं पाहिजे। आणि याच्यातून घ्या, इथपर्यंत मला एवढ्या लांबून मी जे आलोय कोल्हापूर सांगली पासून, याकरता नाही आलो। बदला तुम्ही आता, पिक्चरची गाडी बंद करा। या असणाऱ्या परिसरामध्ये तुमच्या मंडळाची प्रतिमा वेगळी झाली पाहिजे। या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या असणाऱ्या पोलीस बांधवांची तुमच्या मनातली वेगळी प्रतिमा झाली पाहिजे। उलट त्यांनी सांगितलं पाहिजे, नाही नाही तुमच्या मंडळाच्या मला चिंता नसते रे, तुम्ही निवांत काम करा। हे पोलिसांनी आपल्याला सांगितलं पाहिजे। हे कधी सांगतील? त्यावेळी आपण आपल्या देवीचा, आपण आपल्या उत्सवाचा मान आणि सन्मान व्यवस्थित करू, त्यावेळेला सांगतील। अरे आपल्यातच फक्त हिंदुत्वामध्ये आपल्या असणाऱ्या मुलींना देवीचं स्थान आहे, देवीचं। आज मुलींना पूजलं जातं, पायावरती पाणी ठेवून त्यांना असणाऱ्या हळदी कुंकू लावून आपल्या पोरींना आम्ही पूजतो। हे देवीचं स्थान आहे, मग त्या देवीचं रक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आपल्या हिंदूंच्या पोरांच्या मध्ये पाहिजे। आता बघा, शस्त्रपूजन येईल कधी? किती जणांच्या घरात शस्त्र आहे? कोण नाही बोटे वरण करणं। बघा, पोरीने केलेला का तुम्ही त्यावेळेला का? आपली शस्त्रपूजन बघायला जावा की घरातली कातरी, खुरप, किडा, तुझ्या बाण शस्त्रपूजन केलेलं का? हे रताळ्या आणि शूरवीर सरदार, आम्हाला काय कोणाची भीती? काय काय नाही भीती। मी सांगतो तुम्हाला, आपण हिंदू आहोत। माझ्याकडे 82 मुलं शिकतात आता। त्या मुलांचा सगळा खर्च माझ्या कीर्तनातून येणाऱ्या मानधनातून होतो। त्यांच्या आईबापाकडून 1 रुपया आपण फी घेत नाही। तिथं एकच शिकवलं जातं, कीर्तन, पगवाज, व्याख्यान, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कराटे आणि कुस्ती। पोरांना एवढं सांगतो, गोड वागायचं, छान वागायचं, पण देव देश धर्माच्या एखादा जर विरोधात आला, त्याचं डोसकं फोडल्याशिवाय घरला यायचं नाही। एक दिवस असा असणार की आपल्या सगळ्या पोरांच्या एका हातात भजन करण्याकरता टाळ असेल आणि दुसऱ्या हातात देव देश धर्माचं कार्य करण्याकरता तलवार असेल। आम्हाला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।